आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी येथील वकील संघटनेच्या वतीनं प्रथमच रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलं। नगर मनमाड राज्य महामार्गाचे काम हे जलद गतीनं होऊन रस्त्याचं काम उच्च दर्जाचं व्हावं या मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी सकाळी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। कोपरगाव ते अहिल्यानगर या महामार्गाची गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे। अनेक प्रवाशांचे अपघात होऊन ते मृत्युमुखी पडले आहेत। सदरच्या रस्त्याचं काम हे अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। कुठेही रस्ता चांगल्या अवस्थेमध्ये प्रवासासाठी दिसत नाहीये। रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि नवीन झालेल्या कामावर देखील लगेच खड्डे पडले आहेत। वाहन चालक तसेच प्रवासी यांना या रस्त्यावरती प्रवास करणं अत्यंत जिकरीचं झालंय। प्रवाशांना जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतोय। सदरच्या रस्त्याचे दर्जेदार आणि रस्ता पुनर्वसनाचं काम केव्हा होईल याची कोणीही माहिती देत नाही। सदरच्या रस्त्याचं काम जलद गतीनं होऊन दर्जेदार रस्ता व्हावा या मागणीसाठी मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान वकील संघटनेच्या वतीनं राहुरी शहरामधील ग्रीन हॉटेल समोर नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी अनेक जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तसेच काळे झेंडे दाखवून निषेध देखील व्यक्त करण्यात आला। तर यावेळी ॲडव्होकेट प्रकाश संसारे, ॲडव्होकेट संदीप खपके, ॲडव्होकेट गोरक्षनाथ रसाळ तसेच ॲडव्होकेट सुंदरबापू माने, ॲडव्होकेट भगवान उरे, ॲडव्होकेट भास्कर शिरसाट, ॲडव्होकेट देवेंद्र गाडे, ॲडव्होकेट सूरज बिहानी, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार तसेच ॲडव्होकेट नवदे बागवान, ॲडव्होकेट विशाल होले, ॲडव्होकेट तुषार ढवळे तसेच ॲडव्होकेट आसिफ शेख, ॲडव्होकेट ऋषी पंडित, ॲडव्होकेट गणेश तोडमल, ॲडव्होकेट अथर्व म्हसे, ॲडव्होकेट राहुल बर्डे तसेच ॲडव्होकेट फैजान मणियार, ॲडव्होकेट जयश्री घावटे, ॲडव्होकेट सुनीता लहाने, ॲडव्होकेट अनिता तोडमल, ॲडव्होकेट सविता गांधले, ॲडव्होकेट कल्याणी पागिरे, ॲडव्होकेट वर्षा गागरे, ॲडव्होकेट उज्ज्वला शेरकर, ॲडव्होकेट स्वाती सांगळे आदींसह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड हायवेची दुरावस्था झालेली आहे। मी 1993 पासून राहुरी न्यायालयामध्ये वकिली व्यवसायासाठी येत आहे। तेव्हापासून आज तागायतपर्यंत या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं झालीत, अनेक मोर्चे झालेत। या ठिकाणी या रस्त्यावर अपघात होऊन अनेक निरपराध लोक बळी गेलेले आहेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामुळे या शासनाला या गेलेल्या लोकांची अजिबात कदर राहिलेली नाही। कित्येक बळी गेलेले असल्यामुळे कित्येक अनाथ मुलं, अनेक वडीलधारी माणसं या ठिकाणी अनाथ झालेली आहेत। मी शासनाला एक विनंती करतो की या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं। उधारी नुसतात एका काचाच्या गाडीमध्ये बसून जातात, परंतु या रस्त्याकडे कोणी पाहत नाही आणि प्रत्येक जण श्रेय घ्यायला पाहतो। श्रेय कोणी घेऊ नये, पण या जनतेची व्यवस्था करावी। आज तागायत या ठिकाणी अनेक आंदोलनं झालेली आहेत। हे आंदोलन शासनाने फोडून काढलेले आहेत आणि अनेक ठेकेदार या ठिकाणी बदललेले आहेत। आता परत BNCचे लोक या ठिकाणी आले, नॅशनल हायवेवाले, ते म्हणतात आम्ही आता दिवाळीपर्यंत आम्ही हा रस्ता करून देतो, पण कोणत्या आधारे तुम्ही करणार आहात? परत त्यांना ठेकेदार बदलायचा। पूर्वीचे 5-6 ठेकेदार या ठिकाणी पळून गेलेले आहेत आणि गडकरी साहेब सांगतात
आम्ही रस्ता करतो, अनेक रस्ते चांगले मजबूत झालेले आहेत, परंतु या ठिकाणी एकही रस्ता अजून मजबूत झालेला नाही. नगर आज या ठिकाणी राहुरी वकील संघटना आणि राहुरीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि वकील सदस्य सर्व आमच्या वकील भगिनी या ठिकाणी आम्ही हजर आहोत. आणि राहुरी नगर मनमाड हायवेची जी दुरावस्था झालेली आहे, या रस्त्याचं काम अति तातडीने व्हावं आणि आम्हाला आमचं कोर्टाचं काम करण्यासाठी वकिलांना, पक्षकारांना आणि सर्व न्यायालयीन जो स्टाफ आहे त्यांना वेळेत कोर्टात येता येईल अशा पद्धतीने ह्या रस्त्याचं काम लवकर पूर्णत्वास जाण्यात यावं, हीच एक आमची मागणी आहे. कारण ह्या रस्त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागतो. कारण रस्त्यांमुळे आमच्या दुचाकी खराब होतात, मोठी वाहनं देखील अतिशय खिळखिळी व्हायला लागलेत. अपघाताचं प्रमाण या रस्त्यांमुळे वाढलंय आणि म्हणूनच प्रशासनाला आणि ह्या राज्याच्या परिवहन खात्याला आमची एकच विनंती आहे आणि जे काही राजकीय मंडळी आहेत त्यांना आमची एकच विनंती आहे की ह्या नगर मनमाड हायवे हा अतिशय सुसज्ज पद्धतीने आणि लवकरात लवकर याचं काम पूर्णत्वास जावं आणि आम्हाला चांगला रस्ता तातडीने उपलब्ध करून मिळावा, हीच आमची सगळ्या न्यायालयीन वकील आमचे जे बंधू भगिनी आहेत यांच्यातर्फे आणि राहुरी वकील संघातर्फे एवढी एकच आमची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही आज इथे हे आंदोलन पार पाडलेलं आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.